महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते तथा आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण भागात नवचैतन्य रॅली काढण्यात आली। या रॅलीत कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, अरुण जांभळे, प्रितेश मामुनकर, माजी नगरसेविका कोमल पाटील, दीपिका पेडणेकर, सुमेधा थत्ते, श्रीकांत वारंगे, प्रितेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते। आणि एक चैतन्य रॅली म्हणून डोंबिवली शहरामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये आमची निघालेली आहे आणि या माध्यमातून एक नवं चैतन्य घेऊन सर्व महाराष्ट्र सैनिक डोंबिवलीकरांना आवाहन करणारे, कल्याण ग्रामीणकरांना आवाहन करणारे की साहेबांच्या सभेत उपस्थित राहा। आत्ताचं झालेलं राजकारण आणि यावर आतापर्यंत आलेल्या घडामोडी या विषयावर राजसाहेब एक वैचारिकपूर्व बोलतात आणि बोलतील या दृष्टिकोनातून सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की शिवतीर्थावर या आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आताच्या चाललेल्या राजकारणावर सखोलपणे बोलतील आणि महाराष्ट्राला एक नवी दिशा देतील असा या ठिकाणी मी आम्हाला सर्वांना आवाहन करतो।